सुप्रीम कोर्टाने तडीपार केलेला माणूस देशाचा गृहमंत्री, भ्रष्टाचाराचे सरदार अशी टीका करणाऱ्या शहांना पवारांचं जोरदार प्रत्युत्तर। महिलांसाठीच्या आधीच्या योजनांवर कोट्यवधींचा खर्च, तरी लाडकी बहीण योजनेची गरज काय? योजनेसाठी 46,000 कोटींच्या निधीची व्यवस्था कशी करणार? वित्त विभागाचा सवाल। लाडकी बहीण योजनेसाठी पैशांची तरतूद केली आहे, कोण अधिकारी काय बोलतो याची माहिती घेऊ। मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची प्रतिक्रिया। लाडकी बहीण योजना म्हणजे आर्थिक बेशिस्तपणा, तिजोरीत पैसे नसताना योजनांची घोषणा कशासाठी? संजय राऊतांची टीका। शरद पवार, उद्धव ठाकरे आणि पटोलेंनी आरक्षणाबाबत भूमिका स्पष्ट करावी। विरोधकांची भूमिका स्पष्ट नसेल तर सरकारने आरक्षणावर निर्णय घ्यावा, मनोज जरांगेंची मागणी। काही लोक फडणवीसांना संपवायची भाषा करतात। 100 पिढ्या जरी खाली आल्या तरी फडणवीसांना संपू शकणार नाहीत। नाव न घेता प्रवीण दरेकरांचा मनोज जरांगेंवर निशाणा। देवेंद्र फडणवीसांकडून उद्धव ठाकरेंना वाढदिवसाच्या शुभेच्छा, तर मुख्यमंत्री पदाच्या शुभेच्छा केवळ जनताच देऊ शकते। ठाकरेंच्या भावी मुख्यमंत्री बॅनरवर फडणवीसांची मिश्कील प्रतिक्रिया। भाजपने 288 जागा लढाव्यात, भाजप नेते नारायण राणेंचं वक्तव्य। नारायण राणेंच्या वक्तव्यानं राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण। मोदी शहांना लोकसभेत मदत करणाऱ्या राज ठाकरेंनी महिन्याभरातच भूमिका बदलली। महाराष्ट्र विरोधी भूमिका कोण घेतंय शोधावं लागेल, संजय राऊतांची टीका। 2014 मध्ये मोदी शहांसोबत होतात तेव्हा ते शत्रू नव्हते का? संजय राऊतांच्या टीकेनंतर संदीप देशपांडेंचं प्रत्युत्तर। राज ठाकरे 200 जागा लढवणार म्हणतात, मात्र निवडणुकीपर्यंत बदल होऊ शकतो, आकडे कमी होतील किंवा ऍडजस्टमेंट होईल, नारायण राणेंचं वक्तव्य। दिल्लीत उद्या नीती आयोगाची बैठक, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे बैठकीला उपस्थित राहणार, तर इंडिया आघाडीचे मुख्यमंत्री नीती आयोगाच्या बैठकीवर बहिष्कार घालण्याची शक्यता। बनावट दिव्यांग प्रमाणपत्र घेणाऱ्या आणि देणाऱ्या अशा दोघांवरही कारवाई व्हावी, राज्यपाल रमेश बैस यांचं वक्तव्य। जागा वाटपाच्या चर्चेसाठी काँग्रेसकडून समिती जाहीर, नाना पटोले, बाळासाहेब थोरात, विजय वडेट्टीवारांसह इतर नेत्यांचा समितीत समावेश। भाजप नेते प्रकाश मेहता यांच्या पुनरागमनाचे संकेत, प्रकाश मेहता मित्रमंडळाकडून मतदार नोंदणी सुरू। 2019 मध्ये प्रकाश मेहता यांच्याऐवजी पराग शाह यांना संधी देण्यात आली। मंत्री मुरलीधर मोहोळ यांच्याकडून पुण्यातील नुकसानीचा आढावा, एकतानगरमध्ये लोकांचा रोष पाहून मुरलीधर मोहोळ यांचा काढता पाय। महानगरपालिका आणि पाटबंधारे विभागात समन्वय नव्हता, पुण्याच्या पूरस्थितीवर मुरलीधर मोहोळ यांचा प्रशासनाला घरचा आहे। खासदार सुप्रिया सुळेंकडून पुण्यातील पूरग्रस्त भागाची पाहणी, पुण्यात घडलेला प्रकार हे सरकारचं अपयश, सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया। विधानसभा निवडणुकीपूर्वी गोंदियामध्ये भाजपला धक्का, माजी आमदार रमेश कुथे यांची ठाकरे गटात घरवापसी। जयंत पाटलांच्या कार्यक्रमाला बाबाजानी दुर्राणी यांच्या मुलाची हजेरी, बाबाजानी दुर्राणींना पाथरीतून उमेदवारी देण्याची कार्यकर्त्यांची मागणी। कांदा निर्यातीवरील 40% कर कमी करण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी नीती आयोगाच्या बैठकीत प्रस्ताव मांडावा, नाशिकमधील आमदारांची अजित पवारांकडे मागणी। आषाढी यात्रेत विठ्ठल मंदिर समितीला 8,34,00,000 रुपयांचं उत्पन्न, गेल्या वर्षीपेक्षा 2 कोटी रुपयांचं उत्पन्न जास्त मिळाल्याची कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके यांची माहिती। सांगलीत कृष्णा नदीची इशारा पातळीकडे वाटचाल, कृष्णा नदी सध्या 39 फुटांवरून वाहत आहे, तर कृष्णा नदीची इशारा पातळी 40 फूट।